ठिकाणी झाली। त्याच्यानंतर आपण सर्व लातूरमध्ये सुजान पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेले आहात। सर्वप्रथम समाजाच्या वतीनं आपले या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात वेलकम करतो आणि आभारी व्यक्त करतो। सर्वप्रथम आपल्याला माहित असेल की आज कोपरगावहून खास तुमच्या इंटरनॅशनल लिंगायत समाजाचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील लिंगायत संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लिंगायत चळवळ उभी केली, नुसती उभी केली नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात ज्यांनी रुजवली त्याचे सन्मान्य। आणि दुसरी ओळख अशी की जे महाराष्ट्राचे पतसंस्थेच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, नुसते महाराष्ट्रात नाही तर ऑल इंडियाचे सरचिटणीस आहेत आणि इंटरनॅशनल पतसंस्थेच्या फेडरेशनचे ते कोषाध्यक्ष आहेत इंटरनॅशनल। परवा ते जाऊन पण आले त्या ठिकाणी। तर असे आमचे सर्वांचे लाडके आणि या लिंगायत समाजाचे भाग्य विधाते म्हणलं तरी हरकत नाही असे काका कोयटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। ते त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या बैठकी मागचं मनोदय किंवा पुढे भविष्यात लिंगायत समाजासाठी त्यांच्या काय प्लॅनिंग आहे हे सर्व आपल्याशी त्याने विस्तृत बोलावं असं मी त्यांना विनंती करतो। सर्व लातूरच्या पत्रकार बंधूंना माझा नमस्कार। तुमच्या लिंगायत भाषेमध्ये शरणू शरणार्थ, लातूरकरांना काही हा शब्द नवीन नाही। लिंगायत समाज या ठिकाणी बहुसंख्यक असतात। तुमचे मित्र संजय शेट्टींनी आता सांगितलं त्याप्रमाणे मी लिंगायत समाजामध्ये वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे लिंगायत संघर्ष समिती या समितीच्या माध्यमातून लिंगायत समाजातील 14 पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळवण्यामध्ये आम्हाला यश आलं होतं, त्या संघटनेचा समन्वयक आहे। वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन या संस्थेची ओळख अशी आहे की वीरशैव लिंगायत समाजामध्ये एकमेकांमध्ये व्यवहार व्यापार वाढावा याकरता आतापर्यंत 12 ठिकाणी लिंगायत बिझनेस एक्सपो भरवण्यात आलेले होते। त्यामध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा बेळगाव आणि धारवाड या ठिकाणी अशा प्रकारचे एक्सपो भरवण्यात आले होते। तर आजच्या बैठकीचं जे प्रयोजन आहे अशा प्रकारचा एक्सपो लातूरमध्ये व्हावा अशा प्रकारची इच्छा लातूरच्या तुमच्या सुकन्या प्रेरणाताई होनराव यांनी माझ्याकडे अनेकदा व्यक्त केली होती। मध्यंतरी आमचे लिंगायत समाजाचे थोर उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांची आम्ही भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी सुद्धा प्रेरणाताईला अशा प्रकारचा एक्सपो लातूर जर लिंगायतांची राजधानी आहे असं आम्ही समजतो तर त्या ठिकाणी व्हावा असा सूचनावाचा आदेश दिला होता आणि त्याचं पालन करून प्रेरणाताईच्या पुढाकारानं आज या ठिकाणी ही बैठक आयोजित केली। त्याचप्रमाणे या एक्सपोमध्ये हा जो एक्सपो जो होणार आहे ज्याला बिझनेस एक्सपो म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध उद्योजक, विविध कारखानदार यांचे स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आहेत। त्याचप्रमाणे स्मॉल मशिनरी एक्सपो नावाचा एक नाविन्यपूर्ण प्रकार आम्ही लातूरमध्ये करणार आहोत, जो आतापर्यंत आम्ही 6 ठिकाणी केलेला आहे। या स्मॉल मशिनरी एक्सपो असं जे आम्ही याला म्हणतो, या एक्सपोमध्ये 100च्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी असणार आहेत। त्या मशिनरींची किंमत केवळ 5,000 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत असणार आहे। म्हणजे मोठ्या मोठ्या उद्योजकांना मदत करण्याकरता हा स्मॉल मशिनरी एक्सपो नव्हे तर लिंगायत समाजातले जे काही बेरोजगार आहेत त्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, लिंगायत समाजातल्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काम करता यावं अशा प्रकारच्या 100च्या वर मशिनरी त्या ठिकाणी आणल्या जाणार आहे। त्या मशिनरीवर उत्पादन कसं घ्यावं, ते उत्पादन घेण्याकरता लागणारा कच्चा माल कुठून मिळेल, कमी किमतीत कुठून मिळेल, या व्यतिरिक्त ते उत्पादन तयार झाल्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करायचं, त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं याचं सुद्धा प्रशिक्षण
या स्मॉल मशिनरी एक्सपोमध्ये महिलांना दिलं जाणार आहे. तारीख आता 2 तारखा आम्ही टेंटेटिव्ह विचार करतोय, एक तर 24 किंवा 25 ऑगस्ट किंवा 30 आणि 31 सप्टेंबर. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर शनिवार रविवार असा आम्ही विचार करतोय. तर या एक्सपोमध्ये केवळ आम्ही मशिनरीचं प्रदर्शन करून थांबणार नाही. ही मशिनरी खरेदी करण्याकरता महिलांना, तरुणांना जे काही आर्थिक सहाय्य लागेल ते लिंगायत समाजामधल्या ज्या ज्या बँका आहेत, आमच्या राजाभाऊ मुंडे लातूर अर्बन बँकेचे संचालक आहेत, माझी स्वतःची कोपरावला समता नागरी सहकारी पतसंस्था आहे, तिच्या 1000 कोटी रुपयाच्या पुढे ठेवी आहेत. विश्वेश्वर बँक आहे आमची पुण्याची, कोल्हापूरची वीरशैव बँक आहे, सोलापूरची वीरशैव बँक आहे. अशा महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या विविध आर्थिक संस्था या ठिकाणी येतील आणि त्या उद्योजकांना, त्या महिला उद्योजकांना, त्या तरुण उद्योजकांना ती मशिनरी खरेदी करण्यासाठी कर्ज सुद्धा त्याच ठिकाणी जागेवर मंजूर होईल. अशा प्रकारचे उपक्रम आहे. याला जोडून आणि हे जे उपक्रम आहे हे आमचे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे युथ विंग आहे, युवक आघाडी, तिचे अध्यक्ष प्रदीप साखरे यांच्या नेतृत्वाखाली लातूरची सगळी तरुण मंडळी हा एक्सपोचा उपक्रम करणार आहे. त्या व्यतिरिक्त रोजगार मेळावा, सध्या जी काही बेरोजगारीची समस्या तरुणांना भेडसावत आहे, याकरता एक रोजगार मेळावा, ज्या रोजगार मेळाव्यामध्ये पुण्या मुंबईतल्या जवळपास 25 ते 30 कंपन्या या ठिकाणी येतील, जागेवर तरुणांचे मुलाखती घेतील आणि जागेवर मुलाखतीमध्ये त्यांना जर पास झाले तर जागेवर जॉईन होण्याचं पत्रक सुद्धा देतील. ही जबाबदारी पुण्याहून आलेले भगवान कोठावळे आणि स्वप्नील खडके यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त आणखी एक वेगळा विचार या माध्यमातून पुढे आला. जसं आम्ही तरुणांचे हात बळकट करतोय, स्त्रियांचे हात बळकट करतोय, त्याप्रमाणे आमच्या समाजामध्ये काम करणाऱ्या राजकीय मंडळींचे सुद्धा हात बळकट करायचं आम्ही ठरवलंय. ते काय ठरवलंय, या बैठकीमध्ये आम्ही असा विचार केला, आमच्या समोर जी काही आकडेवारी आली त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाज बांधवांची संख्या 90,15,829 इतकी आहे. ही लोकसंख्या जर आपण विचारात घेतली तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 7.5% इतकं हे प्रमाण आहे. आम्ही अशी भूमिका घेणार आहोत, जिसकी लोकसंख्या में जितनी हिस्सेदारी उतनी उस समाज की सत्ता में और पक्ष में भागीदारी होनी चाहिए. त्या प्रत्येक पक्षामध्ये, तो आमच्या संजय शेट्टींचा राष्ट्रवादी पक्ष असो किंवा प्रेरणाताईंचा भारतीय जनता पक्ष असो, या प्रत्येक पक्षामध्ये आमच्या समाजाला तेवढी भागीदारी सत्तेमध्ये मिळाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर लोकसंख्येच्या विधानसभेच्या 288 जागा आहेत, ते 7.5% 21 ते 22 जागा आम्हाला महाआघाडीमध्ये मिळाल्या पाहिजे, आम्हाला महायुतीमध्ये मिळाल्या पाहिजे, किंवा प्रत्येक पक्षामध्ये आम्हाला तेवढी हिस्सेदारी, तेवढी भागीदारी ही मिळाली पाहिजे. याकरता लिंगायत हक्क परिषद नावाचा एक परिषद आम्ही या लातूरमध्येच आयोजित करायचं ठरवलेलं आहे. त्या हक्क परिषदेमध्ये आम्ही सरकारला सांगणार आहोत की सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. संजय शेट्टींनी जर शरद पवारांना आणलं, आमच्या प्रेरणाताई देवेंद्र फडणवीसांना आणतील, काँग्रेसची नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आज सकाळीच मी आपले लातूरचे लाडके नेते शिवराज पटेल यांची सुद्धा भेट घेतली. सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींना बोलावून आतापर्यंत आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो, आमच्या मागण्या मांडल्या. दुर्दैवानं आम्ही जे काही लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं 2014 साली कराडला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर 7 दिवस उपोषण केलं. मी त्या उपोषणामध्ये होतो, लातूरचे विजय शेटे होते. आणि हे उपोषण कोणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं तर लातूरचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मुरगाप्पा खोमशे यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आणि त्यामुळे लिंगायत समाजातल्या 14 पोटजातींना आरक्षण मिळालेलं आहे. परंतु इतर पोटजाती ज्या काही वंचित आहेत आरक्षणापासून, आमचं म्हणणं आहे की तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे. आम्ही आता सरकारकडे काही मागायला जायचं नाही असं ठरवलेलं आहे. सरकारने किंवा त्या पक्षांनी आमच्याकडे यावं. ही जी काही आम्ही हक्क परिषद या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यात विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे यावं आणि आमच्या प्रश्नांच्या बाबत त्या पक्षाची काय भूमिका आहे, त्यांना ताबडतोब सत्ताधारी पक्षाला ताबडतोब त्याच्यावर काही GR काढता येतो का, किंवा जर ते सत्तेवर आले तर त्याची काही ती अंमलबजावणी करतील का, याची घोषणा त्यांनी त्या आमच्या लिंगायत हक्क परिषदेमध्ये करावी. अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. की लिंगायत हक्क परिषद घेताना आमचे सांगलीचे
समाज बांधव प्रदीप बापू वाजे यांनी मोलाचा पुढाकार घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हे सगळे कार्यक्रम आयोजित करण्याकरता स्वागताध्यक्ष म्हणून आम्ही सन्माननीय उमाकांतजी शेटे यांची उमाकांतजी होनराव यांची सर्वानुमते निवड केलेली आहे. या राजकीय हक्क परिषदेमध्ये आम्ही काय मागायचं त्याचे विषय तयार करण्यासाठी सन्माननीय मुचाटे सर यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. असं वेगवेगळ्या आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत आणि प्रेरणाताई होनराव संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये फिरून समाजामध्ये जागृती करणार आहेत. जास्तीत जास्त समाज बांधवांना त्यामध्ये निमंत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रभर सुद्धा आम्ही दौरे करणार आहोत. आमचे लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे आणि सरचिटणीस गुरुनाथजी बडुरे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहेत. त्या व्यतिरिक्त आमचे ज्या ज्या ठिकाणची जे कार्यकर्ते आहेत, आमचे शैलेश हावनाळे या ठिकाणी आहेत. आम्हाला जे काही मंगळवेढ्याला बसवेश्वरांचं स्मारक झालं पाहिजे ही जी काही मागणी आहे त्याच्यावरचा विषय सविस्तरपणे शैलेशजी हावनाळे हे त्या परिषदेमध्ये मांडणार आहेत. अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी त्या लिंगायत हक्क परिषदेमध्ये आम्ही मागणी करणार आहोत. यामध्ये आपण पत्रकारांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याकरता दिवस आता खूप कमी राहिलेले आहेत. कमी दिवसामध्ये पोहोचण्याकरता तुमची मदत आम्हाला निश्चितपणे लागणार आहे. तर ती मदत तुम्ही करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर प्रेरणाताई बोलायचं आहे काय? आम्ही असं समजणारी माणसं आहोत. आमचा कोणताच पक्ष नाही. लिंगायत हा आमचा एकमेव पक्ष. जो पक्ष आमच्या समाजातल्या जास्तीत जास्त उमेदवारांना संधी देईल तो पक्ष आमचा. आणि आम्ही एक तत्व पाळलेलं आहे, लिंगायत सगळ्या समाजाचा उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये उभा असेल त्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचं काम लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनलने आतापर्यंत केलेलं आहे. तेच काम यापुढे देखील चालू वगैरे मागणार का? काय उमेदवारी कोणाला द्यावी म्हणून मागणार? नाही, आम्ही जास्तीत जास्त पर्टिक्युलर नाव कोणाचं आम्ही सांगणार नाही. परंतु जास्तीत जास्त लिंगायतांना संधी द्यावी. आणि लातूरमध्ये तर आतापर्यंत अनेक वेळा लिंगायतांना डावललं गेलेलं आहे असा आमचा आरोप म्हणा किंवा सूचना म्हणा, शंका म्हणा आहे. काय तर त्याची मला कल्पना नाही. काही सांगा. सर्वांना नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी उपस्थित काका, सर्वच मान्यवर. आता ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना काकांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांना माहिती, मागच्या काळामध्ये ज्या वेळी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकाला त्याचा लाभ झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक भूमिका मागच्या काळामध्ये राहिलेली. त्याच्यामुळे ज्या कुठल्या उपक्रमांमध्ये समाज म्हणून सहभाग घेतला त्याच्यात समाजातल्या घटकाला त्याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फायदा झाला पाहिजे ही भूमिका होती. मी गेल्या 2-2.5 वर्षांपासून वीरशैव इंटरनॅशनलच्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या बैठकांसाठी उपस्थित राहिले. महाराष्ट्रभर अनेक बैठका झाल्या. त्यावेळी समाज बांधवांचे अनेक प्रश्न होते, त्याच्याविषयी डिस्कशन झाली. हा जो वीरशैव इंटरनॅशनलचा एक्सपो आहे याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालं, पण दुर्दैवाने आपल्याकडे हा एक्सपो होऊ शकला नाही. पण त्या अगदी कर्नाटकात बेंगलोरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात एक्सपो झाला, पण आपल्याकडे होऊ शकला नाही. त्यामुळे या 2 वर्षांमध्ये सातत्याने जेव्हा संधी मिळाली त्यांनी भूमिका मांडली होती की आपण लातूरला समाज बांधवांसाठी असा एक्सपो करूयात. आता पण बैठकीमध्ये अनेक बांधवांनी आपली अशी एक इच्छा व्यक्त केली की आमच्या घरामध्ये 2-2 इंजिनियर मुलं आहेत पण त्यांना रोजगार नाहीये. आणि वीरशैव इंटरनॅशनलच्या माध्यमातून या एक्सपोच्या माध्यमातून आजपर्यंत समाजातल्या 14,000 मुलांना नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे यशस्वीरित्या चालू असलेला हा कार्यक्रम आपल्या लातूरकरांसाठी झाला पाहिजे ही याच्या मागची प्रामाणिक भावना होती. आणि मला याचा आनंद आहे. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते, धन्यवाद देते की लातूरला हा एक्सपो करण्याचं आता शेवटी ठरलेलं आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणावर समाज बांधवाले सगळ्यांनी एकमताने ठरवलं की एक्सपो करूयात आणि समाजातल्या बेरोजगार तरुणांना आपल्यातच जे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात त्यांचा मेळ घालून देण्यासाठी हा एक्सपो अतिशय चांगला असेल. आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याच लोकांकडून आपल्याच तरुण बांधवांसाठी होतील ही त्याच्या मागची प्रामाणिक भावना आहे. आणि सगळ्यांनी जबाबदाऱ्या अतिशय उत्साहाने घेतल्या.
म्हणजे अगदी आर्थिक मदती करण्यासाठी सुद्धा समाज बांधवांनी अतिशय हिरिरीने पुढाकार घेतला, मनुष्यबळासाठी पुढाकार घेतला, भेट देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ही बैठक मला वाटतंय काकांच्या या अध्यक्षतेमध्ये अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे. हे सगळं होत असतानाच आपल्या सगळ्यांना माहितीये, पत्रकार बंधू आपण गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यापेक्षा जास्त मोठे अनुभव असलेले तुम्ही सगळेजण आहात. मागच्या काळामध्ये लोकसभेला देखील समाज बांधवांनी काही जागांच्या संदर्भामध्ये बोलणं केलं होतं आणि आता विधानसभांच्या इलेक्शन्सला घेऊन पण निरनिराळ्या पक्षातल्या निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मतं या ठिकाणी ऐकायला मिळाली. आणि मला वाटतं चंद्रकांत अण्णा बिराजदार होते, आपल्या स्मिताताई होत्या, सगळ्याच संजू भाऊ आहेत. या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीचे शिवसेनेचे प्रतिनिधी होते, सगळ्याच पार्टीमधनं लोक आले होते. त्यांनी समाज बांधव म्हणून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि सगळ्यांचं असं एकमताने ठरलं की जी पॉलिटिकल पार्टी जास्तीत जास्त जागा देण्यासाठी प्रयत्नशील असेल त्याच्या बाबतीमध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि तशी विनंती आता सांगितल्याप्रमाणे सर्व पॉलिटिकल पार्टीजना करण्याचं समाज बांधवांनी ठरवलं आणि याच अनुषंगाने आता ज्या काही तारखा ठरतील त्या अनुषंगाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पुढे घेऊन जायचा आम्ही प्रयत्न करू. आता आणि लिंगायत हक्क परिषद या व्यासपीठांतर्गत या सगळ्याच प्रकारच्या मागण्या असतील, मंगळवेढ्यासाठीच्या असतील, बऱ्याच आहेत, फक्त राजकीयच आहे तशातला भाग नाही, सर्वच समाजातल्या एकंदर आवरण आपण कव्हर करू शकतो अशा सगळ्या मागण्या आहेत. अशा पद्धतीने बैठक संपन्न झाली. मला वाटतंय मी भारतीय जनता पक्षाची गेल्या 8 वर्षांपासून एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करते. जी जबाबदारी पार्टीने मला दिली ती 24/7 365 डेज ग्राउंड वरून कधी न हटता पूर्ण करणारी कार्यकर्ता. आणि भाजपचा हा एक नियम आहे, मी म्हणल्याप्रमाणे जी जबाबदारी दिली ती 100% पूर्ण केली. मग नांदेडमध्ये महापालिकेला नांदेडच्या गल्लीत पाठवलं किंवा मग दिल्लीला पाठवलं तरी पण ती मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. पार्टी या अनुषंगाने जे काही डिसिजन घेईल त्याच्यासाठी मी कार्यरत असेल. कोण कोण इच्छुक आहे आपल्या पार्टीमध्ये? ते आता आपलं काम आपल्याला कळेल. जो पक्ष भागीदारी देईल त्याला आम्ही मदत करू. आणि या आजच्या बैठकीला हे स्वरूप याला महाराष्ट्रातून समाज बांधव येणार आहे. आजच्या बैठकीला जवळपास 19 जिल्ह्यातले प्रतिनिधी हजर होते आणि महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या सर्व संघटनांना आम्ही तुमच्याद्वारे आवाहन करू इच्छितो की या तुमचं जे काही हे आहे आव्हान याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. ही आजची बैठक ही प्राथमिक स्वरूपाची बैठक होती. व्यापक बैठक आम्ही घेणार आहोत एका 8 दिवसात. त्याला त्यांना सुद्धा निश्चित निमंत्रण करावंच लागेल. आम्हाला करायचं समाजाला तुम्ही आवाहन करा, संघटना तर एकत्र आहेत. मी ते सांगितलं आता सगळ्या संघटनांना आम्ही आवाहन करणार आहोत की या व्यासपीठावर सगळ्यांनी एकत्र आम्ही याच्यामध्ये किमान समान कार्यक्रम आमचा तयार करण्याचा प्रयत्न करणार. कॉमन मिनिमम तशी यादी काही नाही. यात तशी परिषदेचं आयोजन करतोय आम्ही. याच्यानंतर जे जे मागण्या करतील, काही ठिकाणी जर एकच उमेदवाराची मागणी असेल त्याला आम्ही सपोर्ट करू. काही ठिकाणी 2 उमेदवार असतील त्यांच्यात एकोपा करण्याचा प्रयत्न करू. लिंगायतांचा एकच उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये राहिला पाहिजे याचा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार. आता भाजपमध्ये सध्या काय चालू आहे? भाजपमध्ये निष्ठावंत आहेत त्यांना पक्षाच्या विषय मला वाटतं पक्षाचे प्रश्न त्यांना काही विचारू नये आपण. समाजाची मीटिंग आहे. महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याची आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे माझ्या मते. आता जी काही अॅक्युरेट आकडेवारी नाही माझं एक नंबरला सोलापूर जिल्ह्यामध्ये 9,80,000, कोल्हापूरमध्ये 8,32,000, त्या खालोखाल लातूरमध्ये 7,98,000. तिसरा नंबर लातूर. 7,98,000 आणि 8,32 म्हणजे तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये काही फारसा फरक नाही. सुरू आहे का आता फक्त आमचा हा 12वा एक्सपो आहे.
आत्ताच नाही, अव्याहतपणे चालू आहे आमचं हे काम. आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्ही हे का करतोय की मागण्या मान्य करण्याची ही योग्य वेळ आहे असं आम्हाला वाटतं. 2014 साली सुद्धा आम्ही योग्य वेळ आणि योग्य ठिकाण निवडलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोरच आम्ही उपोषणावर बसलो होतो. 100च्या वर स्टॉल्स त्या ठिकाणी असतात. आम्ही त्यांना आवाहन करू की त्यांनी प्रचार केलाच पाहिजे. पक्ष कोणता हे महत्वाचं नाही, लिंगायत असेल त्याचा प्रचार करायचा. पण पक्ष त्यांना मान्यता देईल का ते त्यांनी ठरवायचं. पक्षाची मान्यता घेऊन कोण प्रचार करते का? काय बोलायचं तसाच उलटाही प्रश्न आहे. तसाच उलटाही प्रश्न आहे. तिकीट मिळत तर संजय प्रचार करतात. आमच्या दोघांना आव्हान असेल. तिकीट मिळालं. दोघांना पण समजा म्हणजे जे तुमचे राजकीय नेते आहेत फक्त माझी विनंती काय आहे तुम्हाला की राजकीय प्रश्न कुठे विचारू नका. समाजाच्या दृष्टीने काय असेल ते कुठले प्रश्न विचार. मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेतृत्व आहे ना महाराष्ट्रामध्ये, जेवढं पाहिजे तेवढं राजकीय आलं पाहिजे ना. नाही ना. म्हणजे आम्हाला दुर्दैव वाटतं एकेकाळी आमच्या समाजाचे 16 आमदार होते. त्याची संख्या आता केवळ 4 वर आहे. पण आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आंदोलन केलं लिंगायत संघर्ष समितीच्या माध्यमातून, आमदारांना तर काही आरक्षण नसतं. परंतु नगरपालिकेमध्ये जे नगराध्यक्षांचं आंदोलन झालं 2014 पूर्वी महाराष्ट्रातल्या 4 नगरपालिकांमध्ये लिंगायतांचे नगराध्यक्ष होते. 2014ला आम्ही जे काही लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं ओबीसीचं आरक्षण मिळवलं त्यानंतर 16 नगराध्यक्ष महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये झाले. ओबीसीमुळे नोकऱ्या मिळाल्या, शिक्षणामध्ये संधी मिळाली. तिथं अनेक आहे. राजकीय ताकद सुद्धा आमची अशा आरक्षणामुळे वाढते. तुमचा अनुभव काय? सांगितलं ना, एक्झॅक्ट 14,000 तरुणांना नोकऱ्या देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्या व्यतिरिक्त तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आम्ही घेतो की तरुणांना व्यवसाय कसे वाढवावे. मोटिवेशनल स्पीच आपण ज्याला म्हणतो ते मोटिवेशनल स्पीच सुद्धा त्या ठिकाणी करतात. त्यानंतर सक्सेस स्टोरीज आम्ही तरुणांना ठेवतो की लातूरमध्ये आता समजा एक्सपो आहे. लातूरमधले जे सक्सेस स्टोरी आहेत उद्योगपतींच्या, बिझनेसमनच्या, त्या बिझनेसमनच्या मुलाखती आम्ही त्या ठिकाणी घेतो. त्या मुलाखतीमधून सुद्धा तरुणांना किंवा नवउद्योजकांना प्रेरणा त्याच्यामधून निश्चितपणे मिळते. लिंगायत समाजाचं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं हा मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे. त्याबद्दल लिंगायत समाजाची भूमिका काय? त्यांना मिळालं तर आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही. मराठ्यांना मिळालं पाहिजे. सर्व पत्रकारांचे मी स्वागत करतो. आता जो प्रश्न विचारला की लिंगायत धर्म मान्यता, लिंगायत धर्म मान्यता हा विषय आमचा अजेंडा कायमचा आहे आणि तो कायम राहणार. हा विषय केंद्रामधला आहे, केंद्र सरकारमधला असल्यामुळं आमच्या बैठका होत असताना आज महाराष्ट्राचा विषय तो होता की महाराष्ट्रामध्ये जो लिंगायत समाज आहे. आता त्यांनी मला प्रश्न केला ओबीसीचा की ओबीसी मध्ये लिंगायत समाज आला पण ओबीसीच्या लिंगायत समाजाचे जे दाखले आहेत आमचे त्यावर हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत असं वेगवेगळं झाल्यामुळं आमच्यातला 90 ते 95% समाज ओबीसीच्या दाखल्यापासून वंचित आहे. आणि या हक्क परिषदेमध्ये आमची मूळ मागणी आहे की हे आम्हाला दाखलेच मिळाले. त्यामुळे आमच्या समाजातील म्हणतात की आम्ही अजून ओपन मध्ये जाऊ. जरी आमच्या समाजाला ओबीसीचं म्हणजे हे झालं असलं तरी त्यातली एक दुरुस्ती होती. त्या दुरुस्तीसाठी आम्ही गेली 10 वर्ष सरकारशी चर्चेत आहे, मिटिंग होतात, पण ते अजून यश आलेलं नाही आम्हाला. तर त्यासाठीच ही हक्क परिषद आपण इथे घेतोय. महात्मा बसवानंदचा आर्थिक मंडळाचा विषय आहे की गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये महात्मा आर्थिक महामंडळ झालं पण ते 50 कोटी रुपये फक्त झाले. की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या समाजाला 50 कोटी रुपये कुठं पुरणार? 25 कोटी रुपये त्यांच्या खर्चावरच जातात. एवढ्या मोठ्या समाजाला 1000, 2000, 5000 कोटी कमीत कमी त्या विकास महामंडळाला पाहिजे. ओबीसीचे दाखलेच मिळाले नाही तर ओबीसी समाज आता त्यांनी विषय काढला की दाखल्याच आमची अडचण आहे, दाखलेच आमचे अप्रूव्ह होत नाही. तो 2-4 विषय आहेत ते आम्ही घेऊनच त्या आताच्या जो लातूरचा जो हक्क परिषद लिंगायत मेळावा आहे त्यामध्ये काही आम्ही ठराव करणार आहे.
आणि काकासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही नेत्यांना सगळ्या पक्षाचे इन्व्हाइट करणार आहे. आणि जो जाहीरनामा होतो आता प्रत्येकाचा, प्रत्येक पक्षाचा, त्यात लिंगायत समाजाला आपण गृहीत धरणार आहे की नाही हा त्यातला मूळ प्रश्न आहे. लिंगायत समाज सर्वसाधारण कर्नाटक भाग म्हणजे आपला कोल्हापूर, सांगली असा बेल्ट सोडला तर ह्या समाज या भागात जास्त आढळतो. संख्येने खूप आहेत समाज, पण हा थोडासा आम्ही म्हणतो आमचा समाज सदन आहे, पण राजकीय दृष्ट्या आम्ही समाधान आहोत का? जर हा आलेख काढला तर आमचे संख्याबळ कमी 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 होत जाताना आपल्यालाही दिसते. लोकसभेमध्ये आमचे मांडणारे प्रश्न नाहीत, विधानसभेमध्ये मांडणारा लिंगायत समाजाचा प्रश्न नाही, कारण आम्ही 16 वरून 30-35 वरून म्हणजे आमच्यातल्या पोट जाते माळी, तेली, कोष्टी, कुंभार ह्या सुद्धा लिंगायत समाजामध्ये येतात. आमचा प्रश्न मांडणारा आमचा नेता कोण तर त्या विधान परिषदेमध्ये जावा, विधानसभेमध्ये जावा असा एक प्रयत्न या हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वच पक्षांना करणार आहे. म्हणून लिंगायत धर्म मान्यता हा विषय आमचा कायमचा आहे. त्या प्रश्नावर आम्ही कधीही मागे हटणार नाही. तुम्हाला डिटेल मध्ये कळलं पाहिजे कुठले कुठले विषय आहेत. तुम्हाला वाचूनच दाखवतो. एक जुनी हे आजचे विषय नाही आहेत, जवळपास 50 वर्षापासूनचे लिंगायत समाजाचे विषय पेंडिंग होते. खूप प्रयत्न झाले, खूप आंदोलन झालं, काही यश नव्हतं. परंतु 2014 साली काका कोयटे यांच्या आणि नेतृत्वाखाली त्यावेळेस महाराष्ट्रातला सर्व लिंगायत समाज एकवटला आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर आम्ही त्या ठिकाणी आता काकांनी सांगितलं की दुर्गाप्पा खुमसे आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं परवाच कैलासवासी झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभा केलं. आणि कधी नव्हे तो महाराष्ट्रातला लिंगायत समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये एकत्र आला. बघा, काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आर पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे सगळ्या नेत्यांची लाईन लावली. एक प्रेशर क्रिएट झालं आणि तरी आणलं होतं. मग कराडला जाऊन उपोषणाला बसले, बरोबर आहे का? खुमसे आप्पा एवढं त्यांचं 85-87 वय असेल त्यावेळेस, 96. तर खुमसे आप्पा बसले उपोषणाला. मग ती प्रेशराईज क्रिएट झालं आणि 50-60 वर्षाचे लिंगायत समाजाचे प्रश्न मिटले नव्हते, हे प्रश्न त्यावेळेस मार्गी लागले. आणि त्याचा फायदा असा झालाय, तुम्हाला सांगतो की ज्यांच्या खासरा पाण्यामध्ये वाणी हा शब्द आढळतो त्यांना डायरेक्ट ओबीसीचं आरक्षण आहे. आणि तो निर्णय त्यावेळेस झाला. काही ओबीसी नेत्याने विरोध केला, परंतु शरद पवार साहेबांनी त्यावेळेस सगळ्यांना समजावून सांगून तो निर्णय झाला. आणि तुम्हाला आनंद वाटतो सांगायला की लाखो लिंगायत समाजाच्या पोरांना ह्या ठिकाणी महाराष्ट्रात त्याचा फायदा झाला त्या एका निर्णयाचा. तर तसेच काही निर्णय आणखी थोडेफार राहिले होते, परंतु ठीक आहे, सरकार बदललं, काही थोडस पाठपुरात आम्ही कमी बोललो असेल आणि त्याच्यामुळे काही विषय राहिले. तर जे विषय राहिले ते विषय आता पदरात पाडून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही हे आता पुढचं आंदोलन उभं करतोय. मला थोडक्यात विषय असे सांगतो की त्यावेळेस सांगायचे का पाठपुरावा होत नाही. आम्ही पाठपुरावा हा जाणून बुजून थांबवलेला आहे. माहिती आहे, सर्व पत्रकारांना माहिती आहे माझी ओळख, कारण आरक्षणाचे मोर्चे वगैरे सर्वांना माहिती आहे. दत्ता खांकरे, युवा संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष. त्याचं कारण आहे की 2014ला काकासाहेब कोयटेच्या अध्यक्षतेखाली पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या घरासमोरचा हा मुद्दा झाला. त्यावेळेस हरी नरके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. त्यांनी तिथे एक लिखाण केलेलं आहे की हिंदू लिंगायत समाज हा ओबीसीतून का वगळला गेला हे मी तुम्हाला सांगायला, आणि धर्मांदोलनाचा पाठपुरावा आम्ही कमी का केला. त्या ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की वाणी ही जात इतर मागास, इतर बहुजन आहे, परंतु हिंदू लिंगायत हे बहुसंख्याक आहेत आणि यांना अल्पसंख्याकाचा दर्जा आणि धर्माची मागणी आल्यामुळं त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देता येत नाही. ही बाब सर्व लिंगायत समाजाला लक्षात आल्यामुळं आम्ही तो तुर्तास थांबवलेला आहे. कारण आमच्या महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत. लागलीच आम्ही धर्म म्हणत राहिलो तर आमचे आहे ते प्रश्न आमच्या हातून सुटणार आहेत याची आम्हाला पूर्ण जाणीव आल्यामुळं
आम्ही तो मुद्दा तुर्तास थांबवलेला आहे. तो फार महत्वाचा मुद्दा नाही महाराष्ट्राच्या अनुषंगाने. त्यामुळे सर्व लिंगायत बांधवांना, पक्षातले असतील, संघटनेचे, त्यांना विनंती आहे की पदरामध्ये जेवढं आरक्षण पाडून घ्यायचं आहे ते पाडून घेणं गरजेचं आहे. जसं मराठा कुणबीचं अडकलंय तसं लिंगायत वाणी, हिंदू लिंगायत हे हा प्रश्न या ठिकाणी अडकलेला आहे. एक्सपोला पाठिंबा, आमचा एक्सपोला पूर्णपणे पाठिंबा आहे. कारण लिंगायत समाजातले असो की आमच्या, जसं बसवेश्वराला 770 जाती अभिप्रेत होत्या. कारण पहिल्या वचनामध्येच बसवण्णा सांगतात की मातंग चन्नायचा पुत्र डोहर कक्काई आजोबा. त्यामुळे 770 जातीला घेऊन चालणारी ही लिंगायत एक्सपो मेळावा असेल. यास आमचा पाठिंबा आहे शिवा संघटनेचा. आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा उद्योगधंदे करण्यासाठी प्रेरित तरुणांना करण्यासाठी एक्सपो घेण्याचा जो निर्णय, 12 एक्सपो झाले, त्यातला सर्वात मोठा कार्यक्रम बेंगलोरचा झाला. मी गेल्या वर्षी धाराशिवनी या एक्सपोचं आयोजन केलं होतं. लातूरचा एक्सपो मी काकांना अशी म्हणजे या ठिकाणी ग्वाही देतो की सर्वात उत्कृष्ट आणि बेस्ट अशा प्रकारचं आयोजन हे लातूरचं होईल. एक. दुसरं, या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या संदर्भात पुण्याचे मंडळी, आपले कार्यकर्ते, समाजाचे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत. हा सुद्धा रोजगार तरुणांना मिळवून देण्यासाठीचा जो एक मेळावा होईल, त्याही याला मोठा प्रतिसाद इथल्या तरुणाचा असेल, तरुणांना असेल, तरुणाचाही असेल. आणि त्यासाठी उद्योजकांना उत्तम कारागीर या ठिकाणी मिळतील अशी मी ग्वाही देतो. आणि तिसरं, समाजाच्या मागण्या आणि समाजाच्या आतापर्यंत विविध संघटनांच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या सर्व एका व्यासपीठावर सर्वांना एकत्र येऊन एक विचार करायला प्रेरित आपण केलेला आहे. लातूरचा समाज या गोष्टीला सुद्धा उत्तम प्रतिसाद देईल आणि इथला मेळावा हा उत्कृष्ट पार पडेल. आज पत्रकार बंधूंनी एवढ्या मोठ्या संख्येत इथे उपस्थिती ठेवून या बातमीचं कव्हरेज, या बैठकीचं महत्व आपण सर्वांनी लक्षात घेऊन हा प्रयत्न आपण आलात. तुमचेही मनापासून आभार मानतो. आणि या तिन्ही कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष म्हणून येणाऱ्या महिनाभरातच हे सर्व कार्यक्रम पूर्ण पडणार आहे. 30-31 ही तारीख फार लांब नाही, 20च दिवसाचा प्रोग्राम आहे, पण उत्कृष्ट पार पडेल अशी मी ग्वाही देतो. आणि सर्व पक्षात काम करणारे लिंगायत समाजातले कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित होते, त्यांचेही आणि समाजातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होते, त्यांचे आभार मी मानतो. आणि हे पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो. आणि नाश्ता करूनच आपण सर्वांनी या ठिकाणी जागा सोडायची आहे ही विनंती करून मी ही बैठक संपली अशी, पत्रकार परिषद संपली अशी घोषणा करतो.